नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर इथे अर्जुनने कोर्टामध्ये पुरावे सादर करत प्रियाचा खोटारडेपणा कोर्टामध्ये सगळ्यांसमोर केला सिद्ध. त्याचबरोबर मधुभाऊंना केले विलासच्या खुनाचा आय विटनेस. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे आता अर्जुनने कोर्टामध्ये अजून पुरावे सादर केलेले असतात. त्याच्यामध्ये प्रिया ही खरी तन्वी नसल्याचे पुरावे सादर करत साक्षीनेच विलासचा खून केलाय हे सुद्धा सिद्ध केलेलं असतं. तर प्रेक्षकांनो, इथे कशा पद्धतीने अर्जुन पुन्हा एकदा कोर्टामध्ये हे सिद्ध करतो की प्रिया ही खरी तन्वी किल्लेदार नाही आहे आणि त्याचबरोबर विलासचा खून साक्षीनेच केलाय आणि कशा पद्धतीने तो मधुभाऊंना आता आय विटनेस बनवतो, आजच्या भागामध्ये सविस्तरपणे आपण बघूया. तर प्रेक्षकांनो, आपण बघितले आत्तापर्यंत इथे प्रियाने जी साक्ष दिलेली आहे ती खोटी आहे. विलासचा खून हा साक्षीनेच केला आहे, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. पण तरीसुद्धा इथे कोर्टामध्ये ते अजून सिद्ध झालेलं नाही आहे. कारण इथे प्रियाने एक गेम केलेला असतो. या प्रकरणामध्ये पैशासाठी तिने मधुभाऊंनाच अडकवलेलं असतं. विलासच्या खुनाची आय विटनेस बनत तिने मधुभाऊंच्या विरोधात साक्ष दिलेली असते. तिने सांगितलेलं असतं की विलासचा खून हा साक्षी शिखरेने नाही तर इथे मधुकर पाटील यांनीच केलेला आहे. त्यामुळे आता आय विटनेसनेच कोर्टामध्ये साक्ष दिल्यामुळे इथे विनाकारण निर्दोष असून सुद्धा मधुभाऊंनी 2 वर्ष जेलमध्ये काढलेली असतात. तर इथे खरी कारस्थानी म्हणजे प्रियाच आहे. साक्षीने निदान खून करून तरी मोकळी झाली, पण इथे प्रियाने तर ज्या मधुभाऊंनी तिला लहानाचं मोठं केलं, तिला इथे डोक्यावरती छप्पर दिलं, तिला नाव दिलं, तिला शिक्षण पाणी दिलं, अशा प्रियानेच मधुभाऊंना, आपल्या वडिलांसारख्या मधुभाऊंना तिने या प्रकरणामध्ये अडकवलं. आणि इथे आता प्रेक्षकांनो, इथे सायली ही खरी मधुभाऊंची मुलगी आहे. तिने या सगळ्या प्रकरणातून अगदी व्यवस्थितरित्या मधुभाऊंना बाहेर काढलं आणि इथे अर्जुनने सुद्धा मधुभाऊंना निर्दोष सिद्ध करण्यासाठी अजिबातच कसर सोडलेली नसते. इथे आता 3 महिन्यासाठी साक्षीला त्याने जेलमध्ये पाठवत मधुभाऊंना जामिनावरती खूपच छान पद्धतीने सोडवलेलं असतं. त्यामुळे इथे अर्जुनने आता विचार केलेला असतो की साक्षी ही 3 महिन्यासाठी नाही तर जन्मठेपेसाठी जेलमध्ये गेली पाहिजे. आणि त्याच्यामध्ये प्रियाने अजून एक कारस्थान करून ठेवलेलं आहे आणि ते म्हणजे तिने अश्विन बरोबर लग्न केलंय. पण प्रेक्षकांनो, इथे मधुभाऊंनी आता खूपच मोठं असं स्टेटमेंट दिलेलं असतं. मधुभाऊ सायलीला म्हणतात की सायली, या प्रियाने मला जो त्रास द्यायचा होता ना तो देऊन झालाय. आता या घरामध्ये ती तुला त्रास देण्यासाठी आली आहे. तुला माहिती आहे ना, तुझं हे घर, तुझा हा संसार तिला बघवत नाही आहे. तिच्या डोळ्यात हे सगळं तुझं सुख हे खुपतं आहे. लहानपणापासूनच ती तुझ्यावरती जळत आली आहे. तुझा हा एकदम छान असा शांत स्वभाव, त्याचबरोबर लोकांवरती तुझी माया करतेस, प्रेम करतेस आणि कुठलाही स्वार्थ न बाळगता तू लोकांची जी काही मदत करतेस, त्यामुळे तू लहानपणापासूनच प्रियाच्या नजरेत खुपत आलेली आहेस आणि आत्तासुद्धा ती तेच करते. अजूनसुद्धा तिने तुझी पाठ सोडलेली नाही आहे. इथे अर्जुन बरोबर लग्न करून तू सुभेदारांची सून झालीस. तिला अर्जुन बरोबर लग्न करता आलं नाही म्हणून तिने अश्विन बरोबर लग्न केलं आणि ती या घरामध्ये तुझं सुख तुझ्यापासून हिरावून घेण्यासाठी आलेली आहे. तेव्हा सायली म्हणते, मधुभाऊ नका काळजी करू. अहो, ती करून करून काय करणार आहे? अहो, आश्रमामध्ये तुम्ही काही कमी संस्कार केलेत का? मधुभाऊ म्हणतात, मी तिच्यावरती संस्कार करण्यासाठी खरंच कमी पडलो का ग साऊ बाळा? तेव्हा इथे आता सायली म्हणत असते, मधुभाऊ अहो मी काय, कितीतरी मुलं मुली, त्याचबरोबर काका काकू आणि कुसुमताई, आम्ही सगळेजण तुमच्याच हाताखाली वावरलो की नाही? तुमच्याच हाताखाली आम्हीसुद्धा राहिलो. आम्ही तर मुलं लहानाचे मोठे तुमच्या हाताखाली झालो. मग तुम्ही जर आमच्या सगळ्यांवरती चांगले संस्कार केलेत तर मग एकट्या प्रियावरतीच तुम्ही वाईट संस्कार का बरं कराल? पण इथे प्रियाच लहानपणापासून कधीही आपल्यामध्ये चांगली वावरली नाही. तिने नेहमी सगळ्यांचा तिरस्कार केला, राग केला. चोरी, लबाडी, खोटं बोलणं हे तर तिच्या जणू काही रक्तातच होतं. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, मधुभाऊ म्हणत असतात की साऊबाळा, या प्रियासारखी मुलगी त्या प्रतिमाताईंची किंवा रविराज सरांची असेल असं मला वाटत नाही. तेव्हा सायली आणि मधुभाऊंचं बोलणं प्रिया ऐकत असते. सायली म्हणते, मधुभाऊ हे काय बोलताय तुम्ही? तेव्हा मधुभाऊ म्हणतात, हो मी अगदी बरोबर तेच बोलतोय.
बघ ना, म्हणजे तिच्यामध्ये जो खोटारडेपणा आहे, लोकांना इथे फसवणारा जो तिचा स्वभाव आहे, रागीट स्वभाव आहे, लोकांबद्दल ती मनामध्ये डूख धरून ठेवते, तिरस्कार करते. तिचा हा स्वभाव आणि तिकडे सुस्वभावी आणि खूपच शांतपणे वावरणाऱ्या प्रतिमाताई आणि त्यांचे मिस्टर म्हणजे रविराज सर हे सुद्धा किती चांगले आहेत. त्यांची ती मुलगी वाटतच नाही. अगं, मुलांमध्ये आईवडिलांचा एखादा तरी गुण असतोच. जरी सगळे गुण नसले ना तरीसुद्धा एखादा तरी गुण येतो. पण या प्रियामध्ये तिच्या आईवडिलांचा एक तरी गुण आलाय का सांग बरं तू मला. तेव्हा इथे सायली म्हणते, मग तुम्हाला काय म्हणायचं आहे मधुभाऊ? तेव्हा इथे मधुभाऊ म्हणतात, अगं बघ ना, म्हणजे आश्रमामध्ये आपले एवढी लहान मुलं आहेत, पण ना कुठल्या गोष्टीचा हट्ट करत, ना कुणाला उलटं बोलत, ना कुणाचा अपमान करत, ना चोरी करत. ती लहान मुलं एवढी समजूतदार आहेत. पण तू प्रियाचा कधी समजूतदारपणा बघितलास? सायली म्हणते, अजिबात नाही. ती तर लहानपणापासूनच अशी आहे. तिच्या स्वभावात कधी बदलच पडला नाही. लहानपणी मुलं आगाऊपणा करतात, मोठेपणी ती जरा शहाणी होतात. पण हिच्यामध्ये शहाणपण कधी आलंय का आपण बघितलं? तेव्हा इथे मधुभाऊ म्हणतात, मग मला हेच म्हणायचं आहे साऊबाळा, अगं आईवडिलांकडून आहे ना काहीतरी चांगले गुण हे मुलांमध्ये येत असतात. पण आता प्रतिमाताई आणि रविराज यांच्यामधले काहीच गुण ह्या मुलीमध्ये नाहीच आहेत. म्हणून मला असं वाटतं की ही त्यांची मुलगी आहे असं मला तरी वाटतच नाही. तेव्हा इथे प्रिया त्याचं बोलणं ऐकताना म्हणते, म्हाताऱ्या, अरे हे काय बोलतोयस तू? आता कुठे हे प्रकरण शांत झाले आणि तू पुन्हा या सायलीच्या मनात ते भरवतोयस? तेव्हा सायली म्हणते, मधुभाऊ, अहो पण रविराज सरांनी DNA टेस्ट केल्यानंतरच तिचा मुलगी म्हणून स्वीकार केला आहे. तेव्हा मधुभाऊ म्हणतात, हां मग? अगं ती प्रिया नावाची, तिने त्याच्यामध्ये सुद्धा काहीतरी गडबड केली असेल. तेव्हा सायली म्हणते, मधुभाऊ जाऊ द्या ना, आपण नको तिच्याकडे लक्ष द्यायला. पण इथे मधुभाऊ तिला म्हणालेले असतात की माझा तर त्या मुलीवरती अजिबात विश्वास नाही आहे, कारण ती त्यांची मुलगी असू शकते असं मला वाटतच नाही. मला संशय आहे तिच्यावरती की इथेही तिने काहीतरी खोटारडेपणा केला आहे. अगं जावई बापूंना सांग पुन्हा त्यांची DNA टेस्ट की काय ते करायला. प्रिया पूर्णपणे आता फसलेली असते. ती म्हणत असते की या म्हाताऱ्याला त्या महिपतने मारलं असतं ना तर बरं झालं असतं. हा माझ्या डोक्यावरती आता शनी बनून बसला आहे. त्यानंतर इथे आता प्रिया म्हणत असते, पण ह्या सायलीला काय पुरावे मिळाले असतील? पण प्रेक्षकांनो, इथे आता सायली प्रियाला या गोष्टीबद्दल काही कळू देत नाही. सायली हळूच आता अर्जुनला भेटते. मधुभाऊ जे काही बोललेले असतात ते सगळं तिच्या लक्षात असतं. तेव्हा ती इथे अर्जुनला आता रूममध्ये गेल्यानंतर हळूच सांगते, तुम्हाला माहिती आहे का मधुभाऊ आज काय म्हणाले? जे तुम्ही सातत्याने बोलत असताना मधुभाऊ तेच बोललेले आहेत. तेव्हा अर्जुन म्हणतो, म्हणजे काय? तेव्हा सायली म्हणते, अर्जुन सर, अहो मधुभाऊ म्हणत होते की त्यांना असं वाटते की प्रिया रविराज काका आणि प्रतिमा आत्यांची मुलगी नाही आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो, मी तुम्हाला म्हणालो होतो ना, मला आधीपासूनच तिच्यावरती संशय आहे. मिसेस सायली, तन्वीमध्ये इथे प्रतिमा आत्या किंवा सिनियर या दोघांपैकी एकाचा सुद्धा गुण नाही आहे. अहो तुम्ही बघितलंत ना ती कशी वागते, किती स्वार्थी आहे आणि एक नंबरची कटकटी. तेव्हा इथे रविराज काका आणि प्रतिमा आत्या या दोघांना सुद्धा भांडण अजिबात आवडत नाही आणि ही प्रिया फक्त भांडण करत असते. तेव्हा सायली म्हणते, ती लहानपणापासूनच अशी आहे हो. मला तर कधी कधी वाटतं ही मुलगी खरंच खोटं बोलली आहे का? तेव्हा इथे रविराज काका, आता यांना जर कळलं की ही मुलगी त्यांची खरी तन्वी नाही आहे तर त्यांना किती मोठा धक्का बसेल. तेव्हा अर्जुन म्हणतो, तो धक्का बसला ना तरीसुद्धा चालेल, पण त्याची जी फसवणूक होते ती त्याच्या समोर यायला नको का? तेव्हा सायली म्हणते, मग काय करायचं? जसे मधुभाऊ म्हणतायत की पुन्हा एकदा DNA टेस्ट केली पाहिजे, आपण तसं काहीतरी करूया का? एकदा का प्रिया किती मोठी खोटारडी आहे हे कोर्टामध्ये सिद्ध झालं तर तिने मधुभाऊंच्या विरोधामध्ये साक्ष दिली, ती सुद्धा खोटी आहे हे सुद्धा आपण सिद्ध करू शकतो. तेव्हा अर्जुन म्हणतो, मिसेस सायली, आता आपल्याला ही गोष्ट करायची आहे, पण प्रियाला अजिबात कळू द्यायचं नाही की आपण अशी तिची कुठली तरी DNA टेस्ट करतोय, तिला पूर्णपणे गाफील ठेवायचं. तेव्हा सायली म्हणते, ठीक आहे. अर्जुन म्हणतो, तुम्ही कसेही काहीही करून तिचे तुम्ही केस मिळवा. म्हणजे इथे आता सॅम्पलसाठी आपल्याला DNA टेस्टसाठी तिचे केस लागणार आहेत. तेव्हा तुम्ही कसेही तिचे केस मिळवा आणि ते सॅम्पलसाठी एकदा का मिळाले की प्रतिमा आत्याला आपण सगळं काही सांगू आणि प्रतिमा आत्याचे सुद्धा सॅम्पलचे केस आपण मिळवूया आणि ते आपण DNA टेस्टसाठी देऊया. एकदा का सॅम्पल गेले आणि एकदा का तो पुरावा आपल्या हातात आला की तो कोर्टामध्ये मी सादर करेन. आता आपण प्रियाला असं भासवायचं आहे की आपण साक्षीच्या विरोधात पुरावे गोळा करतोय, तिच्याबद्दलच बोलायचं, जेणेकरून ती दाराच्या मागे त्याचबरोबर भिंतीच्या मागे उभं राहून आपलं बोलणं ऐकत असते. तिला आपण हे कळूच द्यायचं नाही आहे की आपण आता साक्षीचा इथे
काहीही विषय घेणारच नाही आहोत, तर आपण इथे आता प्रियाला एक्सपोज करणार आहोत, ते सुद्धा कोर्टामध्ये. तिचा खोटारडेपणा आपण सगळ्यांच्या समोर आणणार आहोत. हे प्रियाला कळू द्यायचं नाही आहे, तिला पूर्णपणे गाफील ठेवायचं. साक्षीबद्दल पुरावे गोळा करतोय. मधुभाऊंजवळ सुद्धा बोलताना तुम्ही असंच म्हणायचं की साक्षीच्या विरोधामध्ये तुम्हाला खूप छान असा पुरावा मिळाला आहे. तेव्हा इथे असं म्हणत असताना प्रिया तुमचं बोलणं ऐकेल, तेव्हा तिला कळणारच नाही की कोर्टामध्ये आपण साक्षीला नाही तर प्रियाला एक्सपोज करणार आहोत. तेव्हा इथे सायली म्हणते, अर्जुन सर, तुम्ही खूपच छान आयडिया सांगितलेत मला. अजिबात काळजी करू नका. उद्या तुम्हाला प्रियाचे सॅम्पल देते काय नाही ते बघाच. तेव्हा इथे आता सायली नेहमीप्रमाणे आपलं काम करत असते. जेव्हा इथे प्रिया आता आपली नाटके सुरू करत असते, त्यावेळेला इथे सायली तिच्या रूममध्ये जाते आणि तिचा जो कंगवा असतो त्याच्यामध्ये तिला काही केस मिळत आहेत का ते बघत असते. त्यानंतर इथे प्रेक्षकांनो, आता तिच्या कंगव्यामध्ये 2-3 जे केस असतात ते तिने काढून आता इथे छोट्याशा पाऊचमध्ये भरून अर्जुनकडे दिलेले असतात. तेव्हा इथे सायली आणि अर्जुन दोघेजण प्रतिमा आत्याला भेटायला जातात. तिला सगळं काही सांगतात विश्वासात घेऊन आणि म्हणतात की याची वाच्यता कुठेही करायची नाही. आपल्याला जे काही करायचं आहे ते मनाच्या समाधानासाठी करायचं आहे. तू आमची साथ देशील ना? तेव्हा प्रतिमा म्हणते, नक्कीच, मी तुमची साथ नक्कीच देईन. मला सुद्धा खोटाडेपणा अजिबात आवडत नाही. तेव्हा इथे सायली म्हणते की आता DNA टेस्टसाठी तुमचेसुद्धा केस लागणार आहेत. तेव्हा प्रतिमा आता आपले लगेचच वेणीतले केस काढून तिला सॅम्पल म्हणून देते. अर्जुन इथे सायलीला म्हणतो की काही झालं ना तरीसुद्धा प्रियाला आपल्यावरती संशय येता कामा नये, कारण मला माहिती आहे ते आपल्या घरामध्ये फक्त इथे साक्षीच्या विरोधामध्ये आपण काय पुरावे गोळा करतोय हे बघण्यासाठी आलेले आहे आणि तेव्हा आपण फक्त साक्षीचा विषय घेऊन बसूया. पण या सगळ्यामध्ये आपण प्रियाला कसं आता गोलात घेतोय हे तिला कळता कामा नये. तेव्हा सायली म्हणते, सर तुम्ही अजिबात काळजी करू नका. तिला खूप सवय आहे ना चोरून बोलणं ऐकायची. बघा तिची कशी वाट लावते ते. तेव्हा इथे अर्जुन ते सॅम्पल घेऊन आता DNA टेस्टसाठी घेऊन जातो आणि म्हणतो की याबद्दल कुणाला काही कळता कामा नये. तेव्हा इथे त्याने एका लॅबमध्ये ते सॅम्पल आता DNA टेस्टसाठी दिलेले असतात आणि इथे आता प्रियाच्या समोर असं दाखवण्याचा प्रयत्न करत असतात की साक्षीच्या विरोधामध्ये पुरावे गोळा करतायत. आणि इथे आता कोर्टाची तारीख घेतलेली असते. कोर्टाची तारीखसुद्धा अर्जुनला दुसऱ्याच दिवसाची मिळालेली असते. त्यानंतर इथे DNA टेस्टचे जे काही रिपोर्ट असतात ते अर्जुन आता ऑफिसमधूनच घेऊन आलेला असतो आणि तो चैतन्यला म्हणतो की हे रिपोर्ट आहेत ना ते तुझ्याकडे आता घेऊन ठेव, नाहीतर ती प्रिया आहे ना काही ना काहीतरी करेल आणि माझ्या बॅगमधून हे रिपोर्ट कसेही ती लंपास करेल. तेव्हा चैतन्यकडे अर्जुनने ते रिपोर्ट्स ठेवायला दिलेले असतात आणि दुसऱ्या दिवशी कोर्टामध्ये आवर्जून घेऊन यायचे असं सुद्धा सांगितलेलं असतं. कोर्टाची तारीख असल्यामुळे महिपत घाबरलेला असतो. अर्जुनला माझ्या मुलीच्या विरोधामध्ये ठोस पुरावे मिळाले की काय म्हणून कोर्टाची तारीख घेतली. तेव्हा इथे प्रियाला सुद्धा असंच वाटत असतं की आज साक्षीचं काही खरं नाही आहे. कोर्टामध्ये आल्यानंतर महिपत आणि नागराज विचारत असतात, ए प्रिया, काय गं तुला लक्ष ठेवायला सांगितलं होतं ना? त्या अर्जुनच्या हाती काय पुरावे लागलेत माझ्या मुलीच्या विरोधात? तेव्हा प्रिया म्हणते, मी खूप शोधण्याचा प्रयत्न केला पण कुठले पुरावे तिच्या हाती लागलेत ना सायलीच्या मला कळलंच नाही आहे. तेव्हा इथे महिपत म्हणतो, जर माझ्या मुलीला शिक्षा झाली ना तर तुला सोडणार नाही, ही गोष्ट लक्षात ठेव. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता ओपनिंग स्टेटमेंट अर्जुन देत असतो की त्याने कशा पद्धतीने आता पुरावे सादर करण्यासाठी कोर्ट बोलावलेला आहे, तारीख मिळवलेली आहे. त्याचबरोबर इथे आता जज साहेब म्हणत असतात की तुमचा काय मुद्दा आहे तो इथे मांडा. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की आत्तापर्यंत आय विटनेस म्हणून आपण प्रियाला ओळखतो. तिने सांगितलं की मधुभाऊंनी विलासचा खून केला आणि त्याचबरोबर तिने तो खून करताना बघितलं. ती ओरडली नाही, काही बोलली नाही. पण प्रेक्षकांनो, मधुभाऊ आपल्याला पहिल्या दिवसापासून हेच सांगतायत की विलासचा खून हा साक्षीने केलाय. मग जर मधुभाऊ असं सांगतायत की विलासचा खून साक्षीने केलाय आणि इथे प्रियाचं असं म्हणणं आहे की विलासचा खून हा मधुभाऊने केलाय, मग मला असा प्रश्न पडतो प्रेक्षकांनो, जर आपण प्रियाच्या बोलण्यावरती विश्वास ठेवतो तर मग मधुभाऊंच्या बोलण्यावरती आपण विश्वास का ठेवत नाही? आणि इथे विटनेस बॉक्समध्ये आता अर्जुन प्रियाला बोलवण्याची विनंती करतो. तेव्हा इथे त्याला परमिशन दिली जाते आणि प्रियाला विटनेस बॉक्समध्ये बोलावलेलं असतं. तेव्हा इथे प्रिया पूर्णपणे घाबरते. ती म्हणते, अरे देवा, आज काय हा माझी वाट लावतोय की काय? अश्विनबरोबर लग्न केले त्याची शिक्षा देतोय वाटतं आज. त्यानंतर इथे अर्जुन म्हणत असतो की तन्वी किल्लेदार उर्फ प्रिया मधुकर, तुम्ही मला सांगा की ज्या वेळेला विलासचा खून झाला
त्यावेळेला तुम्ही लपून बसला होतात. मधुभाऊ विलासला गोळी मारेपर्यंत तुम्ही त्यांना वाचवायला आला नाहीत. ते विलास काका तुम्हाला खूप चांगले वाटत होते ना. जे विलास काका क्रिमिनल आहेत, त्यांनी कितीतरी माणसांचे खून केलेत. अशा माणसाला तुम्ही आश्रमामध्ये स्वतःहून घेऊन गेलात. त्यांना तिथे राहायला तुम्ही जागा मिळवून दिलीत. मधुभाऊंना तुम्ही कन्व्हिन्स केलं ना विलासला जागा मिळवून देण्यासाठी. आश्रमामध्ये ठेवून घ्या असं तुम्हीच सांगितलं होतं ना. तेव्हा इथे प्रिया म्हणते, हो पण तेव्हा मला माहिती नव्हतं की विलास क्रिमिनल आहे. तेव्हा इथे अर्जुन म्हणत असतो, मग एका क्रिमिनलला जर मधुभाऊने मारलं असं तुमचं म्हणणं आहे, तर इथे त्या क्रिमिनलने सुद्धा काहीतरी चुकीचं केलंच असेल ना. त्याबद्दल तुम्ही काहीच कसं बोलला नाहीत. ती बंदूक कदाचित विलासची असेल आणि तो विलास इथे मधुभाऊंना मारण्याचा प्रयत्न करत असेल आणि साक्षी दोघेजणं मिळून मधुभाऊंना मारत असताना साक्षीकडून ती गोळी विलासला लागली असेल. असं पण होऊ शकतं, कारण मधुभाऊंनी असंच सांगितलं आहे. साक्षी मधुभाऊंना मारत होती आणि मधुभाऊ तिला अडवायला गेले, तेव्हा विलास ती बंदूक मधुभाऊंच्या आणि साक्षीच्या हातातून खेचत होता आणि त्यामुळे विलासला ही साक्षीकडून गोळी लागलेली आहे, असं मधुभाऊंनी दिलेलं स्टेटमेंट आहे. बरं ठीक आहे. इथे मधुभाऊंनी विलासला मारल्याच्या नंतर मग तुम्ही लगेचच बाहेर आलात. आधी तुम्ही आरडाओरडा काही केला नाही, विलासला वाचवण्याचा प्रयत्न केला नाही का? मधुभाऊ इतके क्रूर आहेत का? जो विलास क्रिमिनल आहे त्याला तुम्ही घाबरला नाहीत, पण जो मधुभाऊ ज्यांनी तुम्हाला लहानाचं मोठं केलं त्यांना तुम्ही घाबरलात. तेव्हा इथे प्रिया आता म्हणते की आता मी काय करू, अर्जुन तर आता मला पूर्णपणे इथे फसवतोय, माझी वाट लावतोय. तेव्हा प्रिया म्हणते, हे बघा मी असं काही केलेलं नाही आहे, मी खरंच घाबरले होते. तेव्हा अर्जुन म्हणतो, मग जी हिंमत तुम्ही नंतर केलीत, इथे फ्लॉवर पॉट घेतलात आणि मधुभाऊंच्या डोक्यात मारलात, मधुभाऊंना तुम्ही बेशुद्ध केलं आणि साक्षी तिथे होती, तिला तुम्ही काहीच कसं केलं नाही. तेव्हा इथे आता प्रियाला काय बोलावं ते कळत नसतं. ती म्हणते साक्षी तिथे नव्हती. तेव्हा अर्जुन म्हणतो, पण तूच म्हणाली होतीस ना की साक्षीसुद्धा तिथे होती म्हणून. तेव्हा इथे प्रिया म्हणते, नाही नाही मी कधी असं बोलले. तेव्हा अर्जुन म्हणतो की तुमचं असं म्हणणं आहे की विलास तिथे असताना मधुभाऊंनी त्याला मारलं, पण ती बंदूक तर विलासची होती. मग विलास जर मधुभाऊंना मारत असेल आणि मधुभाऊने स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न केला असेल, तर त्याच्यामध्ये चुकीचं काय आहे? तेव्हा इथे अर्जुन म्हणतो की जस्ट आहे, प्रियाने आत्तापर्यंत जे काही स्टेटमेंट दिलं आहे ते खोटं स्टेटमेंट आहे. खरं तर आय विटनेस हे मधुभाऊ आहे, जे की आपल्याला पहिल्या दिवसापासून सांगतायत की विलासचा खून साक्षीने केला आहे आणि आपण सुद्धा बघितलं 3-4 वेळा साक्षीने स्वतःला वाचवण्यासाठी कोर्टामध्ये खोटे साक्षीदार आणि पुरावे उभे केले होते आणि ते खोटे आहेत हे मी वारंवार सिद्ध केले. म्हणजे ती सुद्धा खरं बोलत नाही आहे. त्यावरून मधुभाऊ जे काही बोलत आहेत ते खरं आहे, ते खरे आय विटनेस आहेत. मग आपण मधुभाऊंना सुद्धा खरे आहेत असं बोललं पाहिजे. प्रियाच्या एकटीच्या सांगण्यावरून आपण त्यांना दोषी का ठरवायचं? तेव्हा इथे अर्जुन म्हणतो की मुळातच जी मुलगी खोटी आहे ती स्टेटमेंट तरी खरं काय देणार. तेव्हा जज साहेब म्हणतात, म्हणजे तुम्हाला काय बोलायचं आहे ते स्पष्टपणे बोला. तेव्हा अर्जुन म्हणतो की हे बघा, ही आहे प्रियाची DNA टेस्ट. मी माझ्या आत्याची प्रतिमा किल्लेदार आणि इथे प्रियाची DNA टेस्ट केली. त्या प्रियाचं असं म्हणणं आहे की ती तन्वी किल्लेदार आहे, प्रतिमा आत्या आणि रविराज काकांची मुलगी. पण मी तिला काहीही कळू न देता DNA टेस्ट केलेली आहे आणि त्याच्यामध्ये हे स्पष्टपणे दिसतंय की प्रियाचा आणि प्रतिमा आत्याचा काहीही संबंध नाही आहे. ती तिची मुलगीच नाही आहे. तिने आता रविराज किल्लेदार हे नामांकित वकील आहेत यांना फसवून जर ती त्यांच्या घरामध्ये त्यांची मुलगी तन्वी बनून वावरते. आता ती एवढं मोठं जर खोटं बोलू शकते, एका वकिलाला फसवू शकते, तरी ते साध्या बोळ्या मधुभाऊंना ती फसवूच शकते. प्रियाची वृत्तीच आहे लोकांना फसवायचं, त्यांच्याकडून पैसे उघडायचे, जे लोक पैसे देतील त्यांची कामं करायची. म्हणूनच तिथे साक्षी शिकरे आणि महिपत शिकरे यांनी तिला खूप पैसे दिले. त्यामुळे तिने साक्षीच्या विरोधामध्ये इथे आता साक्ष न देता मधुभाऊंच्या विरोधामध्ये साक्ष दिली. हे तेच मधुभाऊ आहेत ज्यांनी तिला लहानाचं मोठं केलं, तिच्या डोक्यावरती छप्पर दिलं आणि स्वतःचं नाव दिलं. तेव्हा इथे प्रिया पूर्णपणे घाबरते. तेव्हा इथे अर्जुनने आता DNA टेस्टचे जे रिपोर्ट जे सादर केलेले असतात त्याच्यामध्ये कळलेलं असतं की प्रिया ही रविराज काका आणि प्रतिमाची मुलगी नाही आहे. त्यांचे इथे सॅम्पल मॅच झालेले नसतात. त्यामुळे अर्जुनने कोर्टामध्ये हे सिद्ध केलेलं असतं की प्रिया ही रविराज काका आणि प्रतिमाची मुलगी नाही आहे. त्यामुळे इथे प्रियाने मधुभाऊंच्या विरोधात जी साक्ष दिली ती सुद्धा खोटी आहे आणि विलासचा खून हा साक्षीनेच केला आहे असे सुद्धा आता पुरावे अर्जुनने सादर केलेले असतात. आणि ते म्हणजे ज्या बुटीकमधून ती कपडे खरेदी करत असते त्याचं कार्ड जे इथे आश्रमामध्ये पडलेलं असतं ते कार्डसुद्धा सादर केलेलं असतं आणि तिच्या नावाने जे रजिस्ट्रेशन झालेलं असतं
ते कार्बन कॉपीजसुद्धा त्याने पुरावे म्हणून आता कोर्टामध्ये सादर केलेले असतात. त्यामुळे विलासचा खून करणारी व्यक्ती ही साक्षी शिक्रे आहे आणि प्रियाने मधुभाऊंच्या विरोधामध्ये खोटी साक्ष तर दिलेच, पण ती मुळातच एक खोटारडी मुलगी आहे. ती तन्वी किल्लेदार नाही आहे, हे सुद्धा अर्जुनने पुरावे देऊन सिद्ध केलेलं असतं आणि त्यामुळे इथे सुभेदारांचे आणि किल्लेदारांचे डोळेसुद्धा उघडलेले असतात. तर इथे अशा पद्धतीने अर्जुन मधुभाऊंना निर्दोष सिद्ध करत इथे साक्षी आणि प्रियाला त्यांच्या गुन्ह्याची शिक्षा मिळवून देतो.